उगाच काय झालं माझ्या आईशी तर बाबा काय मिस्ट आहे तर डिरेक्ट फाडाफाडीची पद्धत आहे बाई. 12,000 वेळा बोललो असेल मी. गणपती गेले, सगळं झालं. आता पुन्हा ऑफिस लाईफ, पुन्हा ऑफिसला जॉईन झालं आहे. ते सगळं सोडा. वेलकम बॅक टू द व्लॉग. सारखा मी इंट्रो विसरतो यार. ज्या व्लॉगमध्ये इंट्रो देत नाही त्याच्यानंतरच्या व्लॉगमध्ये मी इंट्रो विसरून जातो. वेलकम टू व्लॉग नंबर 32 विथ भाषा. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सगळे जिवंत आहात? कळत असेल म्हणजे जे आता लालबागला जो सीन झाला, म्हणजे गणपती तब्बल 7 ते 8 तासानंतर विसर्जन झाला. इट्स ओके, होता टेक्निकल इश्यू झालेले, पण मंडळातली माणसं सगळी त्यांच्यावर होती ते सगळ्यात बेस्ट होतं. आणि बाकीची पण माणसं असतातच. सो गणपती गेला, थोडंसं दुसरा दिवस आहे, थोडंसं असं ऑफ असं वाटतं आहे, बट इट्स ओके. पुढच्या वर्षी लवकरच येईल तो. आता आपण हा ब्लॉग सुरू करू आणि या ब्लॉगमध्ये काय काय होतं ते आपल्याला कळेल. हॅलो, 19 काय चालू आहे तो महिना? सप्टेंबर, सॉरी ऑगस्ट. 19 ऑगस्टपासून जो मी जिमला गेलो नाही, त्याच्यानंतर मी आज जिमला जातोय. जवळजवळ 2 ते 3 आठवडे झाले असतील जिमची सुट्टी घेऊन. सुट्टी घेऊन, पण आता गरज वाटते. म्हणजे तेव्हा पण गरज होती, पण काही कारणास्तव, म्हणजे आपला गणपती पण आलेला, मध्ये कारण तर देऊ नाही शकत मी, गणपती पण आलेला पण, आणि ते पाणी घरात भरले, त्याच्यामुळे जरासं डोकं हल्लेलं नव्हतं जमत जायला. पण आता ट्राय करतोय की जरा सुट्ट्या नको घेऊ जिमसाठी आणि जिम जरा कंटिन्यू करू. काय माहिती कितीतरी 12,000 वेळा बोललो असेल मी, ब्लॉगवरच स्वतः बोललो असेल की मी जिमला जाणार. पण या 40 दिवसात आपलं वेट कंट्रोलमध्ये आलंय. म्हणजे झालं 2-2.5 किलो कमी झालं आणि जरा असं शार्प पण थोडं दिसायला लागलं. तर आता जिममुळे आणखी शार्प होईल फॉर शुअर. तर आता मी पहिला जिमला निघतो. असं वाटतंय हजारो लाखो वर्षानंतर आज मी असं म्हणजे प्रॉपर चालायला घेतलंय. कारण की गेले 2 दिवस, कालचा आणि परवाचा दिवस तर विसर्जनात होता. तर बट ऑब्विसली 10 काय 32, 33, 34 दोन्ही दिवसाचे मिळून काहीतरी 40 ते 50 हजार पावलं झालेली. सो कालचं तर झालेलं. पण आज सोमवार, तर मी ठरवलं की आजपासून आपण पुन्हा करू सुरू त्याच गोष्टी. तर मी पुन्हा सुरू केलं. आपल्या 6,000 पावलं झाले, तर आता आपल्या दारात चालून 10,000 पावलं कम्प्लीट करून घेईन. कारण की गरजेचं आहे जरा चालणं पण. सो चालूया आपण. हॅलो जाने बाहेर लोगो. सो आपल्याला एका ब्रँड कडून एक सामान आलंय. खाली गेलं तर सामान आलं. सो माहिती ना, म्हणजे ओळखीचा ब्रँड आहे. आयुव्या करून एक ब्रँड आहे, त्यांच्या बरोबर एक कोलॅबचं पण काम केलंय. सो त्याचं एक सामान आलं, तर त्याची ओपनिंग मी केली नाही. तसं आता बघूया, तुमच्या समोरच ओपन करून बघतो काय आहे ऍक्च्युली ते, आणि काय एक्झॅक्टली, आणि काय त्यांच्यावर काम करायचं ते. सो आपण बघूया. नाही, ही आपली पद्धत तर डिरेक्ट फाडाफाडीचीच पद्धत आहे बाई. त्याशिवाय काय आपल्याला साधं आहे. ओपन झालंय. त्या ब्रँडवाल्यांनी बघितलं ना तर मला शिवाय घालतील की काय, थोडीशी तरी इज्जत ठेव आमच्या ब्रँडची मित्रा. काय आहे? आयुव्या. ओके. आयुव्या कोलेस्ट्रॉल, केअर ऑफ कोलेस्ट्रॉल. सो ओके. सो हा आयुव्याचा जो ब्रँड आहे ना, त्यांनी मला हे पाठवलंय की हे केअर ऑफ कोलेस्ट्रॉलचं आहे. आयुव्या केअर कोलेस्ट्रॉल इज केअर ज्यूस. ओके, कोलेस्ट्रॉल ज्यूस आहे जो पिऊन असं म्हणतात की कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये होतो. सो आपल्याला कोलेस्ट्रॉल तर नाही आहे. पहिला मी हे ट्राय करेन तिच्यावर नमीच ट्राय करेन. उगाच काय झालं माझ्या आईशी तर बाबा काय मी ट्राय करेन. त्याच्यानंतर तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही त्यांच्या ब्रँडवर, त्यांच्या वेबसाईटवर जे काय असेल त्यांच्या वेबसाईटवर जाऊन हे मागवा. बस काय नाही, हे दाखवायचं होतं म्हणून मी दुपारीच ऍक्च्युली आले त्यांच्यावर. हे दाखवायचं होतं ना असं. आयुव्या केअर ऑफ कोलेस्ट्रॉल.
तसं काय ऑइली फ्राईड वगैरे मी असं खात नाही दारूशिवाय. वेफर ठीक आहे. बघूया त्याची व्हिडिओ काय ते कोलॅबची व्हिडिओ वगैरे असेल ते कामासंदर्भात ते येईल 2-3 दिवसात माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर. अगेन बुधवारी संकष्टी आली. मला खूप वाईट वाटतं, राग नाही वाईट वाटतं की जेव्हा जेव्हा बुधवारी संकष्टी येते ना तेव्हा मला काही खायला नाही मिळत. ऑल्सो मी बाहेर जाऊन खाऊ शकतो बट थोडंसा डाऊटफुल असतो खाऊ की नको. ठीक आहे आता काय आलाय तर आलाय. आता जिमला निघतो, पहिला जिमला जातो, त्यानंतर बघूया पुढे कसं काय होतं. या गोष्टीसाठी मी काही करू शकतो. म्हणजे जर तुम्हाला मला किडनॅप वगैरे करायचं असेल ना तुम्ही हे इडली वडा वगैरे याच्यात किडनॅप होऊ शकतो. हा आपण टेस्ट हवी म्हणजे एवढा खूप फेवरेट नाश्ता आहे माझा हा. इडली मेदूवडा जे काय साऊथ डिश आहेत त्या सो आता मी मला करणार आहे हे खाऊन सो कारण की आज आमच्या पालिकेत येणार आहेत प्रताप सर नाईक. सो त्यांची पण ती पण मीटिंग असणार तर ती पण त्याचे पण काय ते फुटेज असते ते टाकेन तुम्हाला. आता तरी हे गाण्यात जरा कॉन्सन्ट्रेट करतो. इकडे आहे आयुक्त कार्यालय म्हणजे जिकडे मेन ऑफिस आहे, जिकडे वसई विरारचे जे IAS कमिशनर बसतात तिकडे. बसलो आहे कारण की त्यांच्याचकडे माझं काम असतं, त्यांच्यासाठीच मला हायर केलं. त्यांचे सोशल मीडिया वगैरे फोटोज वगैरे त्यांच्यासाठी व्हिडिओसाठी वगैरे. सो आता येतील त्यांची वाट बघतो आहे. त्यांना भेटून म्हणजे पुढचं दिवसाचं प्लॅनिंग काय असं कसं काय त्यांना म्हणजे त्यांच्या PA भेटून वगैरे. हे सगळं करून फायनली घरी आलोय. म्हणजे खूप एकदम असा लॉंग लास्टिंग डे आणि एकदम दगदगीचा थकथाक थुकीचा असा दिवस होता. पण इट्स ओके, काहीतरी नवीन शिकायला मिळालं आणि प्लस गोष्टी झाल्या सगळ्या चांगल्या. ठीक आहे, हा ब्लॉग एवढाच होता. हा ब्लॉग इथेच कट करतो. ब्लॉगला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो सबस्क्राईब करा यार, सबस्क्राईब करा, मित्रांना पाठवा. कारण की हे जे मी हे ब्लॉग करतो हा रॅन्डम ब्लॉग असतो. ह्यात काही ठरवलेलं नसतं. इट्स ऑल काइंड ऑफ रॉ बोलू शकतो. जसं जमतंय तसं होतं तसं. हां पण काही असं नवीन असं काय होत नाहीये किंवा असं काय असं ॲडव्हेंचरस काय होत नाहीये. बट त्या गोष्टी पण लवकरच होतील. पण त्यासाठी तुम्ही ब्लॉग किंवा माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला जिवंत राहायचं, जिवंत राहा मित्रांनो. काळजी घ्या, जिवंत राहा. बाय.